तर आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही 2 महिन्यांपासून संघर्ष करतोय असं राजू शेट्टींनी म्हटलं। शेतकरी रस्त्यावर उतरले याला सरकार जबाबदार आहे असं देखील राजू शेट्टींनी म्हटलंय। पण पोलिसांनी माझ्यासहित 37 लोकांवर गुन्हे दाखल केले। तुम्ही लाठ्या चालवा नाही तर गोळ्या घाला, आम्ही गप्प बसणार नाही अशी प्रतिक्रिया राजू शेट्टींनी दिली। आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही गेली 2 महिने सातत्याने संघर्ष करतोय। शेतकरी रस्त्यावर उतरले याला जबाबदार सरकार आहे। सरकारची बेपर्वाई वृत्ती आहे आणि त्यामुळे खरं तर दोष सरकारला द्यायला पाहिजे, पण माझ्या सहित 37 लोकांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले। लाट्या चालवा, गोळ्या घाला, आम्ही गप्प बसणार नाही। तर डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरनं शरद पवारांची भेट घेतली आहे। यावेळी शरद पवारांकडून हर्षवर्धनला 12 लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली। काका पवारांच्या तालमीला 50 लाखांचं अर्थसहाय्य देण्यात आलं। तर नाशिक महापालिकेत हर्षवर्धनला नोकरी देण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून देण्यात आलं। तर बीडच्या परळीमध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी तरुणांनी राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढून आंदोलन केलं। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ असं आश्वासन सरकारनं दिलं होतं, मात्र अद्याप तरी धनगर समाजाला आरक्षण मिळालं नसल्यानं संतप्त तरुणांनी टॉवरवर चढून आंदोलन केलं। तर लातूरच्या वडवळमध्ये रस्त्याच्या कामावरून पोलिसांनी गावकऱ्यांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता। जाहिराबाद ते परभणी रस्त्याच्या कामादरम्यान वडवळमधील अतिक्रमण न काढताच प्रशासन रस्त्याचं काम करत आहे। यावर अतिक्रमण काढूनच रस्त्याचं काम करावं अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। यामुळे काही काळ पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये तणाव जो आहे तो निर्माण झाला होता। तर मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला करी रोड येथील पेनन्सुला बिझनेस पार्कमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला। काल रात्री हा निनावी फोन आलेला होता। फोन नंतर पोलिसांनी पूर्ण बिझनेस पार्कमध्ये सर्च ऑपरेशन राबवलं, मात्र पोलिसांना तपासामध्ये काहीही संशयास्पद आढळून जे आहे ते आलेलं नाही। तर महादेव ॲप मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीची मोठी कारवाई पाहायला मिळते। मुख्य आरोपी सौरभ चंद्रकांतशी संबंधित 1700 कोट्यावधींची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे। दुबईच्या बुर्ज खलिफामधील आलिशान विलाचाही यामध्ये समावेश आहे। ईडीकडून आतापर्यंत एकूण 4300 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली।